तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत स्प्रिंग रोल, जे खूप हेल्दी पण आहे आणि खूप टेस्टी पण आहेत. तर हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतले आहे 2 कप कणिक आणि त्यामध्ये मी टाकून घेते आहे चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चम्मच तूप. तुम्ही तेल पण टाकू शकता, पण तूप टाकल्याने छान क्रिस्पी होतात ते रोल. आणि मग मी याला छान मिक्स करून घेणार आहे तूप आणि मिठाला. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून, जसं आपण कणिक मळतो तशाच प्रकारे आपण हे कणिक मळून घेऊयात. मी कणिक भिजवून घेते आहे आणि त्याला आपण 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. त्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर त्याला थोडंसं तेल टाकून आपण छान अजून सॉफ्ट करून घेऊया त्या कणकीच्या डोला. बघा, आपली कणिक छान सॉफ्ट झालेली आहे. आणि त्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करूया. जेवढे तुम्हाला स्प्रिंग रोल हवे आहेत तेवढे. जर मोठा पाहिजे असेल तर मोठे पण करू शकता, आणि मी मीडियम साईजचे केलेले आहेत. इथे मी पहिली पोळी लाटून घेते आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ करण्याचा प्रयत्न करायचा. पहिली ही पोळी मी सर्वसाधारण लाटते, न एकदम जास्त जाड, न एकदम पातळ. ही एक पोळी लाटलेली आहे. त्यानंतर मी दुसरा गोळा घेतलेला आहे. मी दुसरी पण पोळी आता लाटून घेते आहे. आणि ही पोळी लाटून घेतल्यानंतर याला आपल्याला तेल लावायचं आहे पूर्ण पोळीला. माझ्याकडे जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही त्याच्याने ब्रशनी लावू शकता, त्याच्याने छान स्प्रेड होणार. माझ्याकडे पण ब्रश आहे, पण माझ्या मुलाने तो खेळायला घेतला असल्यामुळे तो मला दिसतच नाही आहे. काही हरकत नाही, मी इथे हाताने तेल लावून घेते आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर उत्तम, नसेल तर मग माझ्यासारखं तुम्ही करू शकता. मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यावर थोडीशीचं मी पीठ स्प्रिंकल केलेलं आहे. आणि त्यानंतर जी दुसरी पोळी आपण लाटली ती पण त्याच्यावर टाकून घ्यायची. आणि आता आपण ती पोळी लाटायची छान पातळ. यामुळे काय होणार की आपली जी पोळी आहे खूप छान पातळ लाटली जाणार. मी छान इथे पातळ लाटून घेते आहे. जेवढं तुम्हाला होत असेल तेवढं तुम्ही पातळ पोळी लाटून घ्यायची. बघा, आपली पोळी इथे झालेली आहे. आता आपण ती शेकून घेऊया. खूप जास्त वेळ शेकायची नाही, ती 10 ते 12 सेकंद खूप झालं. बघा, मी इथनं थोडीशी या साईडने शेकून घेतली आणि दुसऱ्या साईडने थोडीशी, अगदी 12 ते 13 सेकंद खूप झाले. ही गरम गरमच आपल्याला अलग करून घ्यायची आहे. बघा किती इझिली ही अलग होते पोळी आपली आणि किती सॉफ्ट आहे. याला तुम्ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवायचं. बिलकुल पण याला एअर नको लागायला. मी आत्ताच करणार आहे, त्यामुळे मी हा पातळसा कापड घेतला आहे. तुम्ही एखादी जाडा कॉटनचा कापड पण घेऊ शकता, जर तुम्ही थोड्या उशिरा करणार असाल तर. माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहे लाटून. मी जवळजवळ 17 ते 18 रोल करणार आहे. तर ह्या सगळ्या पोळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. बघा, तर आता मी याला छान रॅप करून ठेवते आणि आता एक एक आपण रोल करायला घेऊया. त्या अगोदर मी घेतलेला आहे पत्तागोबी, कांदा 2, शिमला मिरची 2, गाजर 1 आणि काही लसणाच्या चॉप केलेल्या पाकळ्या. मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे फोडणी. आणि त्यानंतर पत्तागोबी, गाजर, कांदे, शिमला मिर्च असं सगळं टाकून मी 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे त्याला. आणि त्यानंतर आपण आपले मसाले ॲड करूयात. खूप जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त त्याचा पत्तागोबीचा कच्चेपणा आपल्याला काढायचा आहे. 2 ते 3 मिनटं त्याला खूप झालेत. यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊयात मीठ. मी 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर काळे मिरची पावडर टाकून घेतली आहे, 1 चम्मच जिंजरचं पावडर आणि ऑरेगॅनो टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स हर्ब्स. यामुळे खूप छान टेस्ट येतो. त्यानंतर मी टाकून घेतलेलं आहे चिली फ्लेक्स. जेवढं तुम्हाला तिखट किंवा फिक्कं पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. इथे मी अर्धा उकळलेला स्वीट कॉर्न घेतलेला आहे. त्याला छान चॉप करून घेणार आहे चाकूनी, किंवा जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याने तुम्ही चॉप करू शकता. मी चॉपरमध्ये याला थोडंसं चॉप करून घेणार आहे आणि ते सगळं आपण आपलं जे स्टफ आहे त्यामध्ये ॲड करून घेऊयात. जर तुमच्याकडे ओके, इथे मी टाकते आहे 1 चम्मच कॉर्नफ्लोअर, की जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून जावं. फक्त
1 चम्मच छोटासा मी ॲड केलेला आहे कॉर्नफ्लॉवर. त्यानंतर तुम्ही जर प्रोसेस्ड चीज असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते ॲड करू शकता. जर मोझरेला असेल तर ते पण. आणि मी पनीर ॲड करून घेणार आहे भरपूर. सो प्रोसेस्ड चीज मी इथे ॲड केलेलं आहे कारण जर तुम्हाला टिफिनमध्ये द्यायचं असेल रोल तर ते प्रोसेस्ड चीज उत्तम राहील. आणि जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही मोझरेला चीज पण यूज करू शकता. कारण जर मोझरेला यूज करणार आणि थंड झालं तर ते खूप असं चिवचिव वाटणार, छान नाही वाटणार खायला. जर गरम खायचं असेल तर तुम्ही मोझरेला यूज करू शकता. सो इथे मी दुसरीकडे गरम पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी घेतलेलं आहे कणिक आणि त्याला आपण याचं करून घेऊया गोंद तयार. आपले रोल चिपकवायला आणि गरम पाणीच घ्यायचं आहे, चांगलं गरम पाणी उकळतं. सो याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. सो बघा इथे आपलं गोंद रेडी आहे. सो जर तुम्ही मैदा यूज करत असाल तर मग साधं पाणी यूज केलं तरी चालेल आणि जर कणिक यूज करणार असेल तर गरम पाणी यूज करायचं. सो मी इथे घेतलेला खाली कारण माझा मुलगा उठलेला आहे. सो मी सगळं खाली घेऊन घेतले आणि आता मी सगळे रोल तयार करून घेणार आहे. सो मी पोळीवर हे स्टफ 2 चम्मच स्टफ घेतले आहे, 2 ते 2.5 चम्मच आणि याला गोंद लावून घेणार आहे आता. सो अशा प्रकारे आपण ही प्रोसिजर करूयात. थोडंसं वेळ घेतो, पण जर तुम्हाला हे पोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही अगोदर पण करू शकता आणि जर तुम्हाला दुपारी करायचं असेल किंवा रात्री करायचं असेल तर ह्या पोळ्या छान तुम्ही अगोदरच करून अ, ठेवू शकता एअरटाईट किंवा झिपलॉक बॅगमध्ये. आणि हे स्टफ पण तुम्ही अगोदरच करून ठेवू शकता, खराब होत नाही. सो या पद्धतीने आपल्याला हे रोल करून घेणार आहे. थोडंसं हे फाटलेलं आहे पण चालेलं आहे. आपण त्याला छान रॅप करून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला डीप फ्राय पण करायचं असेल तर ते बाहेर नाही निघणार. सो झालेला आहे आपला पहिला रोल. तर याच पद्धतीने मी दुसरा पण रोल तयार करून घेते आहे. सो खूप टेस्टी वाटते ही स्टफिंगच खूप छान वाटते आणि ह्याच पद्धतीने तुम्ही दुसरा रोल पण करू शकता. सो मी काय करते आहे ना, मी खूपदा स्टफिंग रात्री करून घेते आणि सकाळी मग ह्या पोळ्या लाटून खूपदा आपल्या मुलाला सकाळी मी हे रोल देते. त्याला खूप आवडतात हे रोल. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर तुम्ही हे एअर फ्रायमध्ये पण करू शकता. सो माझ्याकडे दोन्ही आहे नाही. सो मी हे ताव्यावर तळणार आहेत. तळणार ॲक्च्युली जस्ट असंच तेल टाकून भाजून घेणार आहेत त्याला क्रिस्पी. सो जर तुमच्याकडे पॅन असेल तर ते तर उत्तम आहे, पण माझ्याकडे पॅन नसल्यामुळे मी ताव्यावर भाजून घेऊयात त्याला. सो बघा अशा पद्धतीने मी 3-3 भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून. सो जर तुम्ही डायरेक्ट हात लावू नका. मला थोडी सवय असल्यामुळे मला तेवढं वाटत नाही. जर तुमच्याकडे चिमटा असेल तर तुम्ही एक झारा आणि चिमट्यानी पण त्या चेंज करू शकता. आणि चारी बाजूनी त्याला छान असं भाजून घ्यायचं थोडं थोडं तेल टाकून. सो बस झालेले आहे आपले स्प्रिंग रोल. आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.